Welcome to all students in Jnandeep Vidyalaya YouTube channel. Class 10th Subject English Unit 1 1.2 and Encounter of a Special Kind Part 2. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 पाहिलेला होता. त्यामध्ये एक अविस्मरणीय चकमक किंवा अनोखी चकमक या पाठाचा आपण भाग 1 पाहिलेला होता. त्या भागामध्ये लेखक तपन मुखर्जी यांनी त्यांच्या बालपणातील कथन केलेली गोष्ट एका हतबल आणि हताशी झालेल्या या वानरीच्या पिल्लावर दुसऱ्या टोळीचा मोरख्या एक बलदंड एक नर वानर यांच्या जीवघेण्या हल्ल्यातून त्यांच्या निष्पाप पिल्लांची लेखकाने केलेली सुटका या कथेतून मानव आणि प्राणी यांच्या विश्वासाच्या नात्याचं दर्शन आपण भाग पहिल्यामध्ये पाहिलेला आहे. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो याच पाठाचा म्हणजेच अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड एक अविस्मरणीय अनोखी चकमक या पाठातील भाग 2 पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण भाग 2 पाहूया. द चेंज circumstance and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यामुळे त्या वानराला वरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. द बेबी वॉज लिसलेस अँड ॲपियर टू बी डेड. ते पिल्लू अगदी गलित गात्र आणि अर्ध मेले झालेले होते. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग ग्रीव मेनीफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मिल. त्याचं शरीर जे होतं ते उतरत्या छपरावरून खाली घसरायला लागलेलं पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्याचे घोळके आणखी चेकाळले. कीपिंग द डॉग ॲट विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर's tail just as it tipped over the edge of the tiled roof. हातातल्या काठीने कुत्र्याला दूर ठेवत मी छेपरावरून खाली पडण्याच्या बेतात आलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपूट पकडली. द बेबी appeared inert and lifeless. It was indeed a male baby. ते पिल्लू निश्चल आणि निष्प्राण झाल्यासारखे वाटत होते आणि हो खरोखरच ते नर पिल्लू होते. By this time my parents and sisters had come out onto the veranda and were witnessing my rescue operation. Some of our neighbors had also gathered in the distance. आता पाहतो माझे आई वडील आणि बहीण वरांड्यामध्ये येऊन माझे बचाव कार्य पाहत उभे राहिले होते. आमचे काही शेजारी दूर अंतरावर गोळा झालेले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. वानराच्या पिल्लाला मी आमच्या परसबागेत घेऊन गेलो आणि त्याला कोंबड्याच्या खुराड्यामध्ये अलगदपणे झोपवले. His body was full of deep bite marks and scratched. Blood was oozing from some of the wounds. त्याचे शरीर खोल जखमांनी आणि व्रणांनी भरून गेले होते. काही जखमांमधून रक्तही ओघळत होते. द बेबी रिमेन्ड मोशनलेस. पिल्लू पूर्णपणे निपचित पडले होते. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वोंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी प्रथम उपचार करून त्याच्या ज्या जखमा होत्या त्या स्वच्छ केल्या, त्यामुळे त्यातून रक्त यायचे थांबले होते. I was relieved to find out that the baby was breathing.
पिल्लाचा श्वासोच्छ्वास मंदावलेला असला तरी तो चालू आहे हे पाहून मला हायसे वाटले. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो, की त्या ठिकाणी त्याचा श्वासोच्छ्वास आहे त्या ठिकाणी मला थोडं बरं वाटलं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिअर अँड आफ्टर अ फ्यू शॅकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. पाण्याचे हबकारे मारल्यावर, म्हणजे पाणी आपण शिंतोडे मारतो, फवारा मारल्यावर पिल्लाला शुद्ध आली आणि धडपडत प्रयत्न करून ते कसेबसे उठून बसले. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द वाइंड. ते बेदरलेले पिल्लू वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखे थरथरत होते. His two little twinkling eyes welled up with tears and he started to sob with a muffled cry just like a human child would after experiencing तारुणा. त्याचे दोन चिमुकले लुकलुकते डोळे पाण्याने डबडबले आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन ते रडू लागले, अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या लहान मुलाप्रमाणे. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. मी सोलून दिलेलं जे केळ त्यानं थरथरत्या हाताने घेतले आणि बिचकत ते खाऊ लागले. My attention was fixed on the revival of the baby langur. Suddenly I had an uncanny feeling of being watched. I turned away from the coop and looked up. वानराच्या पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागले होते. त्याचवेळी आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून अशी एक विचित्र जाणीव मला झाली. I turned away from the coop and looked up. There sat and mother langur on our kitchen roof, watching every move I made. खुराड्यातून मागे वळून मी वर पाहिले तर आई वानरी आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर बसून माझी प्रत्येक हालचाल निरखत होती, पाहत होती. She simply sat there quietly as if convinced that an harm was being done to her child. जणू काही आपले पिल्लू सुरक्षित आहे याची खात्री पटल्यावर ती शांत बसून होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. दरम्यान त्या पिल्लाला आपल्या आईच्या तिथे असण्याची चाहूल लागली आणि ते मोठ्याने हमसून रडू लागले. I retired from the door of the coop to allow the mother access to her baby. तर तिच्या आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून मी खुराड्याच्या दारातून माघारी वळलो. Immediately the mother descended on the floor of the coop and picked up the baby in her arms. त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. She gave the baby a thorough body inspection to check his injuries and then cuddled him tightly in her bosom. त्याच्या शरीरावरील जखमांची तिने बारकाईने निरीक्षण करून कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. The baby found great solace in her caring arms and the mother sat still with the baby in her lap for a few minutes. तिच्या मायेच्या मिठीत पिल्लाला दिलासा मिळाला आणि काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन आई वानरी तशीच बसली. It was almost as if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from further
ॲस्युलेट. बहुधा पुन्हा हल्ला झाला तर पिल्लाला वाचवण्यासाठी काय करता येईल याचा ती विचार करीत असावी असं मला वाटतं. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक्ड स्ट्रेंट इन टू माय आईज. काही क्षणासाठी त्या आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, शोवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. तिच्या डोळ्यातले ते भाव आणि माझे आभारी मानण्याची तिची जी पद्धत होती ती पाहून मला भरून आले. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. माझ्यासमोर आपल्या दुःखी कष्टी बाळाला कवेत घेऊन दिलासा देणारी साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंजिंग टू हर बेली अँड रीच्ड अवर किचन रूफ. त्यानंतर क्षणार्धात आपल्या पिल्लाला पोटाशी घेऊन तिने आमच्या स्वयंपाकघराच्या छतावर उडी मारली. शी सर्व्हिव्ड द एरिया फॉर द वेसियस मेल लंगोर अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. त्या निर्दयी नर वानराचा कानोसा घेत तिने आजूबाजूचा परिसर निरखला आणि ज्या बाजूने तो भीषण हल्ला झाला होता त्याच्या विरुद्ध दिशेला झेप घेतली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगोर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसेस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडेड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्रिक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप्स होम्स इन टू ॲक्शन. एक आई तिच्या आणि पिल्लाच्या त्या ओझरत्या भेटीने मला खात्री पटली की प्राणीमात्रांचा एकमेकातील जो संवाद आहे तो संवाद आणि परस्पर दृढ विश्वास ही खरोखर सत्य गोष्ट आहे आणि एकमेकाच्या मनांच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरेल बनते. द मदर लंगूर showed me that food was not the only means of communication between man and animal, but that there were other means of establishing a bond through trust, compassion and mutual understanding. आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यामधील संपर्काचे साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यासारखे इतरही अनेक मार्ग आहेत. लास्ट पॅरा दिस स्टोरी. 55 years have passed since that day. I am now 70 years old, but I still fondly remember that encounter of a special kind. खरं शेवटी असं दिसून येतं की त्या दिवसाला आता 55 वर्ष उलटून गेले आहेत. मी आज 70 वर्षाचा आहे, पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे असे तपन मुखर्जी म्हणतात. धन्यवाद मुलांना.